श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू, माझे माय बाप सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आता आपण ऐकू गोपाळ कृष्ण स्वामी यांचे चरित्र। श्री कृष्ण भगवान हे द्वापार युगाच्या अंतिम काळात मथुरा येथे सोमवंशी क्षत्रिय कुळातील वसुदेव देवकीच्या पोटी श्रावण मासातील कृष्ण पक्षी तिथी अष्टमी रोहिणी नक्षत्र बुधवारच्या मध्यरात्री अवतरले। वसुदेवाने श्री कृष्णाला गोकुळातील नंद यशोदा ह्या वज्र संप्रदाशी भगवंताच्या घरी नेऊन सोडले। श्री कृष्णांनी वयाची 12 वर्ष गोकुळ वृंदावनात घालून तेथे अनेक नवलरूप बालक्रीडा केल्या। गौडयाची मुले व स्त्रिया यांच्यासह रासादी अनेक खेळ केले। गौडणीत राधा ही भगवंतांची आवडती गौडण होती। तिलाही भगवंताची अत्यंत आवड। तिने भगवंतावर निर्विकार निष्काम प्रेम केले। सोक्तीने स्वीकार असे राधा कृष्णाचे प्रेम दाखवले, पण तशी वस्तुस्थिती नव्हती। जसा परमेश्वर निर्विकार तसा त्याचा भक्तही निर्विकार। देवभक्तांचा महिमा कोणाला कळत नाही। त्यांच्या बालक्रीडाचे शृंगारिक अश्लील व विकारशील वर्णन करणे हे देवभक्ताचे नाते न कळणारे आपले अज्ञान होय। प्रभात समयी श्रीकृष्णाच्या बासरीचे मंजूळ स्वर कानी पडताच गोकुळवासियांना श्रीकृष्ण दर्शनाचे वेध लागत। त्यांचे दर्शन होताच गोकुळवासियांचा अंतरात्मा तृप्त होई। त्यात श्री जाती अत्यंत स्नेहाळू असल्याने त्यांना श्रीकृष्णाचे सानिध्य सतत हवेसे वाटे। श्रीकृष्णाविना त्या व्याकुळ होत असत। इतकेच नव्हे तर पशु पक्षी किंबहुना वृक्ष वेलींनाही श्रीकृष्णाचा विरह लागे। अशा तऱ्हेची असामान्य वेश शक्ती असलेला अवतार भूतलावर झाला नाही। बाल्य अवस्थेची 12 वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान मथुरेत गेले। तेथे कंस मामाला पार्थिव देहातून काढून सुख पळी पाठवले। कारागृहात असलेल्या माता पित्याला सोडविले। तदनंतर यमुना नदीच्या काठी विश्राम घाटावर श्री येऊन ज्ञानशक्तीचा स्वीकार केला। येथूनच त्यांच्या जीवोद्धरण कार्यास प्रारंभ झाला। विश्राम घाट हे श्रीकृष्ण भगवंतांचे अत्यंत महत्त्वाचे चरणस्पर्शीय स्थान होय। शक्ती स्वीकार केल्यावर श्री उद्धव प्रधानाला प्रेमविद्या संक्रमण केली। अष्टावक्रा भक्त कुब्जेच्या घरी जाऊन तिला पावन केले। या कार्यानंतर त्यांना राज्याभिषेक होऊन ते मथुरेचे राजे झाले। कंसाच्या वधानंतर त्यांचा सासरा जरासंधाने मथुरेवर स्वारी केली, परंतु भगवंतांनी त्यास परत लावले। तरीही तो वारंवार स्वाऱ्या करू लागला। त्यामुळे मथुरेतील प्रजाजनांना पीडा होऊ लागली। याकरिता मथुरेच्या राज्यावर उग्रसेनाची स्थापना करून श्रीकृष्ण भगवंतांनी पश्चिम समुद्रात एका खांबावर सुवर्णाचे द्वारका नगर बांधून प्रजाजनांना तेथे नेऊन ठेवले व तेथे द्वारकेचे राज्य स्थापन केले आणि जरासंधादी शत्रूवर विजय मिळवला। हे राजकार्य करीत असताना पांडवांना त्यांच्या वनवास कालात मदत केली व युद्धप्रसंगी त्यांच्या बाजूस होऊन त्यांचे राज्य त्यांना मिळवून दिले। कौरव पांडवांच्या या युद्धप्रसंगी श्रीकृष्णांनी अर्जुनास श्रीमद भगवद्गीता सांगितली। यानंतर विस्तारपूर्वक ज्ञान पांडवांना केले। तसेच इतर 22,000 राजे आणि विदुरासारख्या अनंत भाविक भगवंतांना ज्ञान प्रदान केले। रुक्मिणी, कुंती, गंधारी यासारख्यांना प्रेमविद्या दिली व 16,000 गोपिकांना वेद शक्ती संक्रमण केली। असे श्रीकृष्ण भगवंतांचे जन्म व कार्य अलौकिक आहे। जन्म कर्म चमे दिव्यमेव यो व्यक्तितत्त्वः। भगवान श्रीकृष्णांनी 1000 वर्ष राज्य करून कलियुगाचा काल सुरू होण्यापूर्वी पांडवांना त्यागाचे महत्त्व सांगून त्यांना हिमालयाकडे पाठविले। तसेच उद्धवांना अंतिम संदेश देऊन भक्त विदुरास ज्ञान सांगण्यासाठी त्यांना वृंदावनाकडे पाठवले।
शेवटी श्रीकृष्ण भगवंतांनी स्वतः द्वारकेच्या बाहेर एका वृक्षाखाली बसून कापूर जळतो त्याप्रमाणे स्वयं आपल्या शरीराचा त्याग केला. भगवंतांनी सांगितलेली श्रीमद भगवद्गीता ही महर्षी व्यासांनी महाभारतात ग्रंथित केली. त्यातील 700 श्लोकाचे गीता तत्वज्ञान एकत्र करून लघु ग्रंथ तयार करण्यात आला. तो सर्वांच्या परिचयाचा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ होय. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.